आनंद कोंडला मागे पुढे संगती पंगती देवासवी घडी नित्यानित्य जोडे तिची साथ समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची संगती पंगती देवासवे घडी नित्यानित्य जोडी तिची साथ तुका म्हणे तेथे लाभाची कोटी बहुवाव पोटी समर्थाच्या संगती पंगती देवासवे घडी नित्यानित्य जोडे तिची साथ विठ्ठल श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा, श्री गुरु मारुतराव महाराजांची सेवा, वैकुंठवासी आमच्या आजोबा श्रीराम महाराज या थोर महात्म्यांची ही कीर्तनाची सेवा, समस्त ग्रामस्थ मंडळी, कळगाववाडी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तरुण मंडळी, आयोजक नियोजक संयोजक माता भगिनी पुरुष मंडळी, बाहेर गावणारी भजनी मंडळी, गुणवान गायक वादक मंडळी, सर्वांच्या उपस्थितीत प्राप्त झालेली ही सेवा, सेवेकरता निवडलेला भंग महान वैष्णव श्रीमंत साधू साम्राज्य चक्रवर्ती संत त्रिभुवनाथ भूषण जगमान्य देवमान्य संत मान्य तुकाराम महाराज देवकर यांचा चार चरणाचा आम्ही साधन पंथ केलं आणि त्या साधनेत आम्हाला साध्याची काय प्राप्ती झाली आपली आत्मानुभूती समाजाच्या पुढे महाराज सांगतात. अनेक युगात देवाचे अवतार झाले. देवाना अवतार घेताना हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन अवतार घेतले. दोन काम देवाने केले. आपले माणसं जवळ करून आपल्या इथं चांगलं केलं, आपल्या लोकांच्या विरोधात जाते त्याचा काटा काढला. घेऊन या चक्र गदा हाची धंदा
अनेक युग झाले, अनेक देवाचे अवतार झाले, पण कलियुगात देवानं असं ठरविलं हातात शस्त्र घ्यायचं नाही, कुठेवर उभा राहायचं. भगवंताच्या हातात शस्त्र अस्त्र नाही. माणसं नीट कसे करायचे देवानं सांगितलं. आपण क्वालिटी बदलू म्हणजे देव म्हणून याचच नाही, संत म्हणून याच. हातात शस्त्र घ्यायचं नाही, शास्त्र घ्यायचं आणि समाज सन्मार्गाला लावायचा. आणि म्हणून भगवान पंढरीनाथाने अवतार घेतला ज्ञानोबाच्या रूपात. अवतार पांडुरंग नाव ठेविले. ज्ञानोबा नाथ महाराज, नृत्यनाथ सोपान देव, आदिशक्ती मुक्ताबाई, गुरुबा काका, संत सावता माळी, सेना महाराज अनेक महात्मे होऊन गेले. मराठवाड्यामध्ये नंतरच्या काळात थोडस परमार्थ लुप्त होत चालला. तेवत परमार्थ ठेवण्याकरता त्याच लोकांनी पुन्हा पुन्हा अवतार घेतले. आपल्या भागामध्ये असे काही संत होऊन गेले महाराज, त्या महात्म्याचे आपल्यावर उपकार आहेत. आज त्या लोकांनी आपल्याला माणसात बसविले. ज्ञानोबारायचा अवतार म्हणले की श्री गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर माऊलीचा साक्षात अवतार होता. अख्खा महाराष्ट्र राज्याच्या बाहेर कानाकोपऱ्यात गुरुजी शब्दाने बोलायचे त्या काळात फक्त रंगनाथ गुरुजी. आणि त्यांच्या बरोबरीनेच अवतार माझ्या तुकोबाराने घेतला, ते म्हणजे माझ्या मोतीराम महाराजांच्या रूपाने. ज्ञानोबारायची ज्ञानाची परंपरा रंगनाथ गुरुजीने चलविली आणि भक्तीची माझ्या तुकोबारायची परंपरा मोतीराम महाराजांना चलविली. ज्ञान आणि भक्ती मराठवाड्यात ते तेवत ठेवले. अनेक महात्मे आहेत. त्यांच्या मोतीराम महाराजांनी जे आपल्या भक्तीचं रूप आपल्या भक्ती प्रसाराच्या माध्यमातून खेडोपाडी वाड्या वस्त्या तंड्याला केलं. मी तर म्हणतो ठाकूरबाची परंपरा जुन्या काळात पूर्वीपासून आहे, ते काही आजची परंपरा नाही. गुरु परंपरेपेक्षा सुद्धा वेगळा ठसा जर कुणा समाजाला उमटला असेल आणि शिष्यामुळे गुरुला नाव लौकिक मिळाला असेल ते म्हणजे मोतीराम महाराज. गुरुमुळे शिष्याला मान मिळाला, गुरुचं नाव सांगून दुनियाचे शिष्य मोठे झाले. शिष्याचं नाव आज गुरुच्या बरोबरीला आलं माझ्या मोतीराम महाराजांचं पुण्य. ठाकूर बुवा सुद्धा घराणा कुणाच्या समोर वागत नाही, पण मोतीराम महाराज समोर वागते. महात्मा साधे असं एकही गाव सोडलं नाही, एकही वाडी सोडली नाही, एकही तंडा सोडला नाही. महाराज त्या काळात त्या गावाला गेले नाही. काय परमार्थ निष्ठेचा होता महाराजाचा. आता आम्हाला सुख सुविधा झाली महाराज. 50-50 लाखाच्या 20-20 लाखाच्या 35-35 लाखाच्या गाड्या, तरी महाराज यालावच म्हणत. आमचं जीवन लय सुखी झाले. तीर्थ घेतलं की सर्दी व्हायची, आरती घेतली की उन्हाळी झाले. उभा टाक कोण्या महाराजाला उभा टाकाय ना, कोण्या महाराजाला बसायला. अवघडच. आज किती त्या लोकांनी वनवास सोसला महाराज. काय संप्रदाय करता कष्ट घेतले. कोणीकडे
हरिभजन हे जवळीले जग कुणीकडे महाराज भक्तीचा प्रसार केला आणि म्हणून मराठवाडा हे संत भूमी आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मोतीराम महाराजांच्या नंतर महाराजांचे नियम चढविले श्री गुरु मोठ्या महाराजांनी. खरतर जीवन महाराज समाजाकरता ज्या महात्म्याने स्वतःचा मुलगा वारला तरी उमरात चढला नाही ते मारुतराव महाराज. महाराजांचे चिरंजीव पांडुरंग महाराज वारले तरी महाराजांना म्हणले आणा बाहेर. स्मशानभूमीतून अंतविधी करून महाराज पुन्हा कीर्तनाला गेले. त्याला म्हणतात वैराग्य. या लोकांनी खत पाणी घालून नियम चढविलेत म्हणून नियम मोडी नागपूर रूप जे आले की नाही त्याची पुण्य आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा तुम्हाला एका कीर्तनाच्या वरी पुन्हा दिवसभरात संध्याकाळी कीर्तन 10 ते 12 कीर्तन म्हणलं किती लोक म्हणते. तुमचे कवय लोक कसे येतील. पश्चिम महाराष्ट्रात अंगाला माहिती बरं त्यांना कुठे 4 ते 6 कीर्तन. आता कीर्तन असते का कीर्तन काळी चढते बघा तर तारीख घ्यायला म्हणतात तुम्ही तारीख घ्या तुम्ही किती वाजता तुमच्या मनावर म्हणतो आमच्या मनावर तुम्ही कवा येताल तेव्हा कीर्तन म्हणजे माणसं समजतात का तुम्ही येऊन तर बघा पहाटे 4 ला कीर्तन होतात 4 ला समाज 5-6 हजार. त्या महात्म्याला तोंडात बोल घातलं म्हणजे खरंच मोतीराम महाराजांची पुण्य. आज एका कीर्तनात लोक येणार महाराज आणि एका रात्रभरचा समाज नाही. ते रात्रभरचे नियम असे 1-2 दिवसाचे नाहीत. कळगावाडी पुरता एक नियम असा नाही. बघा 12 तारखेला लिंबा झालं आता माहेर झालं वाडी रोज नियम निघालेला दिवस नियमाचा. इथून गेलं की पुढच्या गावाला त्या गावाला काही माणसं म्हणजे दहीच बेजारी झाली रात्रभर उभा होतो उपकार केला. संसारात किती रात्र खर्ची नसते सांगा ना किती बेजार होणार दुनियाचं कुणाची टोपी कुणाला घालायला कसं कसं काय बाळाला दम नाही मला मोतीराम महाराज नियमामुळे दुसऱ्या करता करणं गेला. मोठ्या महाराजांच्या डायरीत 3200 नियम होते. किती नियम 3200 नियमाची डायरी आज भी मालकाच्या जवळ कोणाला बघायचं असेल तर अद्भुत महाराजांच्या डायरी मध्ये मालकाच्या डायरीत 3200 कीर्तन 8 महिन्याचे होते. किती महिन्याचे 2 महिने वारीचे 2 महिने आषाढी आणि कार्तिकी 8च महिने कंटिन्यू नियम करायचे. पुन्हा 1 महिना 2 महिने तरी इकडे तिकडे एका दिवस मागं पुढे जस्ट कवा क्षय तिथी व्हायची कवा एखादी वाढीव तिथी यायची. 8-9 महिन्याच्या काळात 3200 नियम कसे केले असते. गणित करा दिवसाचे नियम किती दिवसाचे नियम तेव्हा 13 कीर्तन करणारा महात्मा आपल्या भागात होऊन गेला. म्हणून अख्खा महाराष्ट्र कीर्तन महर्षी म्हणते. कुणाला वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या वैराग्याच्या गोष्टी वैराग्याच्या गोष्टी
आपण केलेला नियम टिकत नाही आणि साधून केलेला नियम मोडत नाही. त्याचं कारण सांगू आहे का महत्वाचं. आपण नियम आपल्या जीवावर करतो, साधू नियम भगवंताच्या जीवावर करतो. आपण रोज नियम करतो तर रोज मोडतो. एकाने नियम केला का ज्ञानेश्वरीच्या 5 तरी वय वाचले असे मी आनंद खायला म्हणून भागच चांगलं आहे बाबा. चांगली गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीचे पारायण करून चांगलं आहे. पारायण केले असेल, पारायण केल्याशी जेवत ना म्हणून आंघोळ करून पारायण 5 तरी वेळा करणार जेवणार. काय 4 दिवस केले कडबला गाडी वडाय लावली होती बैलगाडी. काय बेजार झालं म्हणतात 12 12:30 घरला वाढ 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 भाकर वाढ म्हणा. ज्ञानेश्वरी आणि ते आंघोळ केल्यावर वाचायच्या म्हणून जेवण बिना आंघोळीचं काय वाढ. जबाबदारी भगवंतावर असते. हे जो नियम पडले की नाही त्याचा कमीपणा नाही, देवाचा कमीपणा होतो. आपल्या नावासाठी देव सद्बुद्धी देते ना अनेक लोकांना गोळा करून अशा कळगाववाडी सारख्या गावात आळंदी पंढरपूर अवतरतोय. आज मला गावाला येऊन इतका आनंद वाटला, इतका संतोष वाटला. पहिल्याच प्रसंगी माझा येण्याचा तुम्हा सर्व मंडळाला खरंच नारदाच्या गादीवर अंतःकरणापासून धन्यवाद. कारण नियम गावोगाव चालू होत. मी वर्षातून लई काही नाही 30-35 नियमाला तू रात्रीच्या रात्री प्रसंग. कारण आमचे आजोबा रात्रभर बसून राहते. कुठं कुठं 4 दिवसा पाठ करायचे कीर्तन. मोठ्या भावाला नाव दिलेले तुमच्या गावाला श्रीराम येईल म्हणे. आमच्या आजोबाचं नाव श्रीराम. ती रात्रभर धनीवाडी रावराजुली गावात ती बाबानं रात्रभर बसून राहते पाठ कार्याच कीर्तन करायचं. काही लोकांचं म्हणणे ती परंपरा लावून दिली तुम्हीच या. कुठं पाठ 4 दिवस आम्ही जातो, कुठं मालक जातात, कुठं रात्रीचे कीर्तन 30-45 गावाला तरी मी फिरतो. एवढ्या गावामधून इतका समाज पहिल्यांदाच पाहिला. जोरकर महाराजांनी कीर्तना सांगितलं भला मोठा मांडव मध्ये 5च पांडव. कीर्तनकार आरडेच पुढे बसलेले आहेत. आणि खरी गोष्ट आहे. राजमा आपल्या वाडीमध्ये गावाचं नाव वाडी कसलीच महाराजांच्या नियमात कम करता नाही, कुठंच काटकसरपणा नाही. अहो हे माणसं रात्रभर थांबायचे आहेत काही. 9 ते 11 कीर्तनाची आरती होत नाही गेले. शेवटचे 4 झाले की आधी तर सांगले कार्यकर्ता. आणि हे माणसं आता कृष्णा महाराज सारखे आमच्या भरतांनासारखे हे लोक आपल्या गावाला रात्रभर उभा टाकतात. आणि माझ्या कीर्तनातून इतक्या निमेराती वाजवायला झोपेचा भरत अण्णानं पकवान हातात घेतला. 12 वाजता कीर्तनालाच भरता आलं. कृष्णा महाराज हे 2 महाराष्ट्रातले अनमोल रत्न आहेत. आमचे कान कोकिळा पप्पू महाराज, आमचे बंधुराज
आमचे कैलास महाराज, टुंटू महाराज, पांडुरंग महाराज, सतगी आमच्याकडे प्रसाद महाराज, ही सगळी मंडळी, विनायक बुवा, हे सगळे ते महाराजाच्या प्रेमाखातर आणि तुमच्या गावकऱ्याच्या प्रेमाखातर आज उपस्थित आहेत. गावाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 4 हलक्याला मला वाजित आणलेली मी म्हणणार कीर्तन चालू आहे, नकार भाऊ कीर्तन दीक्षे होते ते काय चालले बाकी गाव भाग्यवान आहे. आधीच बाजी कुठलेच कम करताना आज आपलं वाडी म्हणजे खरोखर आनंद आहे. आणि मारुतराच्या चरणी एकच प्रार्थना, असं या वाडीचं वैभव चंद्र सूर्याचे पर्यंत टिकून राहावं. असंच वारकरी संप्रदायावर, मोतीराम महाराजावर, मोठ्या महाराजावर, काकावर, कोणजी बापू महाराजावर, या लोकांवर, या समाजाची अशी श्रद्धा निष्ठा टिकून राहावी. आपल्या गावचा परमार्थ टिकून राहावा ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. सज्जन हो, आपण सुंदर निवडलाय नाथ महाराजांनी. महाराज आत्मानुभूती सांगता, सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला, आनंद कोणाला मागे पुढे. आपण ज्या लोकात राहतो त्या लोकाला 2-3 नाव आहे. कोणी या लोकाला मृत्यू लोक म्हणते, या लोकांचं नाव काय? मृत्यू लोक. या लोकाला ज्ञानेश्वरी दुसरं नाव आले, दुःखाचं लोक, दुःखी लोकांचं लोक. या लोकांचे लोक येतात त्या लोकांना सुखाची अपेक्षा सुद्धा करायची, सुखाचा विचार नाही. मृत्यू लोके सुखाची कहाणी ऐकी जर कवनाचे श्रवणी, काहीची सुख निद्रा अंतरून इंगळाच्या. इथं सुख जरी दिसत असत, दिसायला सुख आहे, सगळं दुःख आहे. इथं पुढे बोलू. दृष्टांत तुकोबरान ढेकणाच्या बाजे, सुखाची कल्पना मूर्खतो जनायु पाय. सगळे माणसं 99% ऐका, लक्ष देऊन माझं बोलणं, 99% एवढ्यावर नाही, 99.1 सोडतो. माणसं दिसाय बरी दिसालेत, मेकअप करून आलेत, फिरून लवली लावाले, पण बरं दिसायले. पुन्हाच्या बी जवळ जाऊन काही विचारपूस करा की हेच कळल्याच आहे. कोणीतरी म्हणलं मी ऐक बरं, पुन्हाच्या जवळ
सगळे हसत ना कसं हसू बस बसू पुन्हा हसाले ते माणसं कीर्तनातली गोष्ट होऊन गेल्यावर पुन्हा हसते कुणाच्या मागे कशाचं हर माणसाच्या मागे दुःख आहे का कबीर महाराज म्हणले कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास थोडे थोडे समजन दुखी आता एक पॉइंट सांगायला पुढचा सुखी हरी के दास आणि तेच अभंगात आले विठाला काही समाज असा या लोकात तन दुखी पण दुखी म्हणजे शरीरानं दुखी त्यांच्यापाशी कवायचा दुःखच म्हणाले केस दुखले कंबर मन केस गेले किती नसच दबली मानला पटा कमरेला पटा गुडघ्याला पटा सध्या दुखणच म्हणण्यावर फलाने दुकाने दुसरा कवायचा ते दुकान मांडून गोळ्या घेण्यावरच सकाळच्या रामपर्यापासून एक माणूस मेसेज होता कीर्तन झालं सकाळी पहाटे त्यांची संग निघाल आता मला तुमच्या संग ते काम नाही त्या दिवशी 2-3 कीर्तन होते कुठेही गेले की आणा पाणी म्हणलं कशाला कोळी आम्ही हे काय कुठेही गेलं आम्ही चहा पिले की आणा पाणी म्हणलं कशाला कोळी कशाच्या कशा आहेत रे म्हणलं कशा सकाळी सकाळी गोळी खाली आम्ही शापुटी म्हणा पित्ताचे आम्हाला असे घंटा वर्षांना गोळी खाली हे कशाचे रक्त फिल्टर व्हायचे पुन्हा गोळी खाली कशाचे शुगरचे आहे पुन्हा गोळी खाली हे कशाचे बीपीचे आहे पुन्हा गोळी खाली हे कशाचे भूक लागायचे आहे पुन्हा गोळी खाली हे कायचे खालेले चिरायचे आहे संध्याकाळचे कीर्तन 12 वाजता आश्रमात गेला आता म्हणून आता तर झोप पुन्हा म्हणाले महाराज पाणी द्याला कोणी आहे का म्हणलं का मला गोळी खायची आता ही कशाची मला झोप याची म्हणलं हो सकाळपासून मोजला म्हणलं 17 गोळ्या झाल्या काय म्हणलं महाराज रोजच आहे म्हणलं त्यामुळे एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा बंधुकीची एकच गोळी खायची आपल्या परिसरात जवळ भवे महाराष्ट्राच्या कोपऱ्यात नाव गाजविलं आणि मोठ्या महाराजाचे एक निष्ठ सेवेदारी आहे महाराजांच्या परंपरेतल्या कोण्याही लोकांना जुने विचार मधुकर महाराजांना काय महाराजांची सेवा केली सगळे लोक सांगतात सेवेचं फळ आहे 5,000 महाराज 25,000 गेले बरोबरीनं 5 किंवा 7 किंवा 9 चढलं त्यांच्यासारखे वर्षाला असे उड्डाण टाकले की 15,000 असले तर बोल नाही तर लगेच माझा फोनच कट केला लावण्याच कशाला म्हणलं 15,000 घ्यायचे पुन्हा लावायचे हे सेवेचं फळ सेवेला फळ कधी मिळत
कीर्तनात बोलकरांच्या कीर्तनात प्रमाण चणे खावे आणि दुःख भोगावं लागते. महाराजांची सेवा गोवानं खूप केली. त्याच्यामुळे आम्ही आज कीर्तन सेवेला उपस्थित गोवा आहे. ऐका, आपला मुद्दा काय चाललाय? कोई तना दुखी, शरीराला दुखी, नाराज कोणाला बीपीच आहे, कोणाला शुगरच आहे. सगळे माणसं रोगाने गाजलेले. रोगी नाही असा माणूस कोणी दिसणार म्हणा. कसं नाही म्हणाले ऐका गोळी काय झाले तुला? मला शुगर झाली. पहिले एवढी शुगर होती का? पहिले साखऱ्या बिमारी म्हणायची. कोणती बिमारी? कुणाला तरी गावात एखाद्या माणसाला म्हणजे आता सगळे माणसं कुणाला मला शुगर झाली, डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर काय झाले? शुगर वाढल्या म्हणा महाराज. कसं कसं काही होईना म्हणा. पद सांभाळा. कशी कशी पद करू? काही नाही म्हणा. कडे वाळू खाऊ नका, तूप खाऊ नका, दूध खाऊ नका, चपाती खाऊ नका, भात खाऊ नका, गोड खाऊ नका. 2-4 कडे पेंड्या खाऊ का म्हणा. हे खाऊ कोई तना दुखी. ऐका, चुकलं म्हणजे कोई तना दुखी, काही माणसं शरीरानं दुखी. ऐका, ह्याच्यातून काही लोक सुटले. असे काही माणसं धोंड्यावर आपटा काहीच होईल. गोळी नाही, काही नाही. काही माणसं म्हणते जगून गेला महाराज, मी त्वर आलो, आणखी मला टोचून माहित नाही. इंजेक्शन म्हातारे निबर नाही. इंजेक्शन नाही, गोळी नाही, काय नाही. त्याला काय माहिती ना. ते शरीरानं दुखी नाही. सुटले का नाही? पुढच्या टप्प्यात घेऊ शकते. कोण्या काही कोई मन दुखी, तन दुखी नाही. पण पुन्हा पुढचा प्रश्न आला, मन दुखी. काही माणसं मनानं कमकुवत आहे. उगच खाली भाकर अंगी लागेना. मला मी असं म्हणलं त्यानं माझ्याकडे वापरायला बघते. त्यानं मी बघतोच म्हणलं सुन ताटच पिकावून येतो. फलानं झालं भाव घेत नाही, येऊ आहे दावा बरोबर मिळालं नाही, फलानच नाही. सत्ता मनाने नाराज. त्यानं असं म्हणलं, त्यानं तसं म्हणलं. मला 6 महिन्याखाली एक माणूस भेटला. आपण एक निर्णय घेतला म्हणला महाराज. म्हणजे काय पोरासंग जमला गेले वायले राहावं म्हणून. बरी गोष्ट आहे. काय पोरातून वायले राहिले काही नवी गोष्ट आहे. कोणी राहिलेच की 8 रोजाखाली भेटलं. राहिला का पोरातून बाजूला म्हणून तवाच राहिलो म्हणून. आता बरं आहे का? आता एक निर्णय घेतला म्हणला. मी म्हणलं काय तिच्यातून मी वायले राहावं म्हणाला. जमत पुन्हा सगळं मन दुखी. ऐका, काही माणसं शरीरानं दुखी, मनानं कमकुवत. काही माणसं शरीरानं सुखी, मनानं दुखी. काही माणसं मनानंही सुखी. काही लोकांचं असंही महाराज शिवा द्या किंवा ते तुमच्या शिवा ऐकत 2-2.5 भाकरीची पाटला येते. ते मला बोलायला येईल ते असं नाहीच. काय तुला बोंबलाचे बोंबल मनानं सदृढ आहे. ते मनानं दुखी नाही, शरीरानं दुखी नाही. मग महाराज ते दुखी नाहीच का? कोण म्हणते नाही. ते पुढच्या टप्प्यात घेऊ शकत. कोई धन बिन रहत उदास. कवाई कुणीकडे बी जा, कशात मिळते म्हणाले. काय केल्यावर पैसा येते म्हणाले. होडी केल्यावरच आहे, चापण्यावरच. हे करू का ते करू, ते करू का ते करू, ते करू का ते करू. सध्या पैशाच्या मागे पैसा जमा करण्यातून पैसा मिळविण्यातच आहे. काही लोक पैसा नाही म्हणून नाराज आहे आणि काही लोक पैसा असून नाराज आहे. कुठं ठेवा ज्या झाला पैसा. आता जेलमध्ये जे लोक जे आहेत का नाही, जेल भरले का नाही, ते कैद्यापेक्षा म्हणतील कशामुळे त्याच्यापेक्षा कशाला कमी. दाम घेतलं, घोटाळे केले, घोटाळे करून मध्ये जाऊन बसले. पैसा असून दुःखी. ऐका लक्ष देऊन. या जगात सुखी मनुष्य मला किंचित विरळा सापडते. एखादा पॉइंट त्याच्या अभंगात आला. मला मुद्दा मांडायचा आहे का? थोडे थोडे सब जन दुःखी. सगळं जग दुःखी आहे. पण दुःख आजपासून नाही. आपल्या मग आजपासून लागले का? जन्माला येण्याच्या अगोदर माईच्या पोटातून दुःख भोगिले नवही
गर्भवतीचे दुःख गाडे ते कोणापुढे सांगावे काय बाहेर निघाला दुःख किती दुःख आहे अधिक दुःख सांगू की
घटे पडणारी म्हातारी ह्याला आंघोळ घालाय पाणी तापड भांड्यात हात बुडवायला तापू दे जर सग तापू दे सग आता हिच्या हाताला गरम लागणार पाणी कवळ्या कातऱ्याला बुदगुल्या करीत असत ते पायावर घेऊन अंगावर पाणी टाकले की लेकरू चिरचिरा चिरकते म्हातारी लय हुशार दुखवले घ्यायचा दुखवा करावा लागतो दुखवा काढणार मग त्याची मालिश करणार मग ते इकडचा हात इकडे इकडचा पाय इकडे पुन्हा इकडचा हात इकडे पुन्हा इकडचा हात इकडे पुन्हा दोन्ही पाय दोन्ही हात एका ठिकाणी करून झोप घेणार पुन्हा गरम पाणी अंगावर टाकणार चिरकणार अंग कपड्यानं पकडून पाण्यात टाकलं की सुटलो रे म्हणते डोळे झाकून जे झोपते ती म्हातारी पुन्हा म्हणते बघ 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 कसं डोळा लागला बघ कसं झोपतो त्याला माहिती डोळा जर उघडलो हिची जर बारी आली वाचायची तिथून जे ताना तानीला जे सुरू होते महाराज एक दिवस मागे पडतो तुम्हाला मला प्रश्न विचारायचा सुख मिळाले म्हणून माणसं जगालेत का मिळत या आशेवर जगाले सर्व सुखाची या जन्म गेला मूर्ती फटाके बाजूला उन्हाळा सुरू झाला की मग म्हणलं दोन हाताचे चार हाताला सगळे सुखाचा मेळ लागेल पुन्हा लग्न झाले की असं बघा लग्न पत्कन गँगच एका फकीला उभा असतं बघा ते असं अक्षरा टाकून असं बघणार नंबर लागते का म्हणणार त्याला वाटते लग्न झालं की सुख आहे त्याचं झालंय त्याची चौकशी करायची गटप्याचा पडलो म्हणा मला तुमच्या गाडीत जागा आहे का नको की एका जावायनं सासऱ्याला फोन केला जावायनं सासऱ्याला मामा बोला जावाय काय मला घात केला म्हणा काय मला वाटलं केलं म्हणा मामा माझ्या पदराचे फळ बांधला कडू झर आहे म्हणा काय ताप दिले म्हणा मागे सरकाना पुढे सरकाना निघालेला दिवस सारखाचे म्हणा काय मला वाटोळ केलं मामा काय तुम्ही माझ्या पदरात फळ बांधला कडू झर आहे म्हणा सासरा म्हणा जावाय तेवढं वैतागू नका लय नाराज होऊ नका तुम्ही एवढं वैतागून चला मी कसं करू म्हणला तुमच्या पदरात बांधलेलं फळ इतकं कडू आहे तर त्या फळाचं अख्खं झाडच माझ्या घरी बालिकेनं तर चौकशी करत गेला की नाही सगळ्याच हीच केलंच लग्नाचं नाराज आहे लग्न झालं नाराज आहे एका लेकराचं नाराज आहे दोन लेकराचं नाराज आहे त्याला लेकरूच नाही ते बी नाराज आहे एका बाईची प्रिय यात्रा जाऊन मड 500-600 माणसं त्या पाठमातील मड्याच्या मागे चढायला एकानं शिकाळे धरून पुढे चढलं एका हातात शिकाळे धरले एका हातात कुत्रे धरले कोट्यावरची माणसं म्हणजे असली माती बघण्यात नाही हातात शिकाळे धरले शिकाळे धरणाऱ्याला सोयऱ्यानं धरावं ते कोणीतरी असं त्याला कुत्र हातात का घेतला असं त्याला राहवलंच नाही त्यापाशी गेलं
भैरव असल्या प्रसंगाला तुम्हाला विचारू नये म्हणला विचारायची पारे म्हणला तुम्ही सकाळ धरला ते माग बरं कुणाचं मी बायको मी बायको मेले म्हणून मातीला माझ काम म्हणायच्या मागे 4-5 आहेत म्हणून तुमच्या मागे 100 आहेत कशाने मिली बाई काय झाले जाण हे संघाचे पुत्र आहे का नाही हे पुत्र तिला चावले म्हणून हे पुत्र चावले म्हणून बायको मेले म्हणून ह्याचे म्हणजे उपकार आहेत म्हणून मातीला सगळं घेतला विचारणार काम नाही 2 रोज नाही घेऊन जाऊ का शिकाळ झाल्यावर का म्हणे माझ्या मागे 100 चलाले मातीला आलं नाही पुत्र हालात आले संसार दुःख संसार दुःख मूळ दुःखाचे मूळ किती करत ज्या लोकांनी संसार केला ते विचारा कसं आहे काहीच नाही सुख नाही कोठे
आहे हा संसार सुखाचा विचार. आता मला प्रश्न विचारायचा, खरंच संसारात सुख नाही का आपल्याला मेळ लागला नाही? आता सांगितलं तुम्हाला दुःख आहे दुःख आहे दुःख आहे. आता आपण खरंच सुख नाही का आपल्याला मेळ लागला नाही? कोण म्हणते सुख नाही? एक सुख आहे नाही तर संसारात सुख नाही कस? संसाराली एक सुख आहे सुख नाही असं नाही आपल्याला मिळणार नाही का? ते हुडकिण्याचं मिळण्याचं साधन चुकलंय. ऐका लक्ष देऊन. आमच्या आजोबा गोष्टी श्रीराम महाराज एक म्हातारी लादणीत बसून गोधळ शिवू लागली. सुईतून कसा ते दोरा निष्ठा हातातून सुई पडली. अंगणात आल्या हुडकाले तिकडून तिथे 10 वर्षाचं ते कार्ट आलं ना. आजे काय हुडकाले? सुई हरपल्या बापा नाही बघू लागतो नंतर चुकून बघा. सून आली बाहेर. मामी आते बाई काय हुडकाला? सुई हरपल्या म्हणजे तुझे धडशे डोळे आहेत बघ. चुकून सून बघा. आणि घंटाभर दोघांचे घर बघितलं ते पोरगा आले. बायको बघायला म्हणणार पोरगी बघायला म्हणणार मामी बघायला म्हणणार बाय तिघं हुडकाला तुम्ही काय हरपले? काही नाही बाबा सुई हरपले. 1 घंटा जरा हुडकीला गेलो सब सापडत नाही. काय पुरला ते सुई गोदडे शिवला कुठे शिवला ते मधल्या घरात. सुई कुठं हरपल्या तिथेच पडल्या मान. आणि इथं का बघायला हे मधल्या घरात अंधार आहे उजेडा दिसत किती हुडकीला सापडले.
आहे. ज्या लोकांनी सुख मिळवले त्यांची भेट घ्यावं लागेल तर आपल्याला सुखाचा मिळ लागेल. आता आपण दुःखी, आपण दुःख भोगायलो, आता आपल्याला सुखी व्हायचे. काय करावं लागेल? सुखी लोकांची भेट घ्यावं लागेल. तुम्ही सुख कशाने मिळविले ते चौकशी करावं लागेल. त्यांचा अनुभव आपल्याला ऐकावं लागेल. त्या पद्धतीने हुडकावं लागेल. आपलं जीवन सुखी होईल. अहो दुःखी माणसाला सुखी व्हायचे भेट कुणाची घ्यावं? हॅलो, कुणाची भेट घ्यावं? रोग्याला रोग जावं वाटत, कुणाची भेट घ्यावं? डॉक्टर बी त्या रोगाचा स्पेशलिस्ट असं. एक जण डोळ्याचा डॉक्टर गेले. डॉक्टर साहेब म्हणजे का आला? मला कमी दिसाले, उन्हाने जर कमी झाले, एका माणसाचे 2 माणसं दिसाले. डॉक्टर म्हणला मग तुम्ही 4 जण कशाला आला? जाणाऱ्या पेशंटला एकाचे 2 दिसत होते, डॉक्टरला एकाचे 4 दिसत होते. कुणाचं कमी करावं? त्याला हसू नका. आपलं असं वाले ज्याच्यापासून तुम्ही जाऊन आपलं हिचकून दाखवायला आणि मग त्याच्यापाशी जाऊन काही बरं होईल म्हणून अपेक्षा करायला का नाही, ते एकदम निव्वळ कामातून गेले. कुणाचा तरी आधार घ्यायला चालव, तेच धारायला लागले. शेजारी ताप धुरे करू लागले. वर्षा धुरे सरायचं, थोडा धुरे करायचं, भांडण करून आपल्याला खेट नाही. पाटलाकडे गेले. पाटील लई ताप धुरे म्हणा. शेजाऱ्याने वर्षा धुरे कराले, वर्षा धुरे कराले. काही बी करा, 10,000 लागू द्या मला एकदाचे किरकिर मिटवा. पाटलाने सांगितलं काळजी करू नये, त्या कागदावर सही कर, तुझं निपटे. कागदावर सही घेतलं, जामीन आता मजेन बघतो. काय बघत रानच माझ्या नावावर झालं. मला ते धुरे सरकू लागतं. रानच सरकलं कोणतं बरं म्हणत. तुम्ही ज्याचा आधार घ्यायला चालव की नाही, ते निव्वळच तुम्हाला कामातून घाव घालणार आहे. ज्याच्या जवळ बसायला, ज्याचा आधार घ्यायला, त्याची आधी चौकशी करा. अहो दुःखी माणसाला दुःखी माणसाची भेटून काय मिळणार? आपले मराठीत म्हण आहे, उघड्यापाशी शरीरात. आपल्याला सुखी व्हायचंय ना, त्या जगात कोण सुखी? साधी सुखी. दादाची भेट घ्या, करा चौकशी. तुम्हाला कशाला सुख मिळाले? तुम्ही याच्याकरता काय केले? तुम्ही कोणा प्रयत्नाने सुखी झाला विचारा. साधू एका अंगाने सुखी नाही, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंद निर्भर डुल्लत असो. तुकोबार आहे. तुमच्या जीवनात वाईट प्रसंग आले, दुःखाचे प्रसंग आले, तुमच्या जीवनात संकट आले, तरी तुमचं सुख अनुमात्र ढळलं नाही. हे तुम्ही सुख मिळण्याकरता काय प्रयत्न केले मला सांगा.
ते सुख त्या चहूबाजूला आम्हाला दिसतंय. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे सुखाचा लाभ झाला का लाभ सुख झालं. सुख लोक करता मानून जातो. सुखाचा लाभ झाला का लाभाचं सुख झालं. महाराज शब्द कसे आहेत, सुख लाभ झाला. आता आपल्याला सुख होतंय लाभाचं, सुखाचा लाभ होत नाही. बोर पडला, पाणी लागलं, लाभ झाला म्हणून गावभर पेढे वाटले, सुख झालं. ते लाभ ते सुख जास्त दिवस टिकत नाही, काय नश्वर आहे. पाणी संपलं, आनंद कमी झाला. आम्हाला लाभ झाला म्हणून सुख झालं नाही, सुखाचाच लाभ झाला. सुख नाम परमात्मा तोच आम्हाला प्राप्त झाला. पद्मनाभ जोडला संत दर्शनी हा लाभ. आपण आपला सुख होत नाही असं नाही, कारण आपला व्यवहार खोटा असल्यामुळं मिळणार प्रॉफिट काय प्रॉफिट काय म्हणतात मला इंग्रजीला येईना प्रभू शिकायला. मिळणार प्रॉफिट जास्त आहे, बाजारच खोटा आहे, तुमचा व्यवहारच खोटा आहे. तुम्हाला सुख कसं मिळेल? खोटच मिळेल ना. लटिका व्यवहार सुख नाही असं नाही मिळणार सुख नश्वर आहे. आणि साधू संतांना मिळणार अविनाशी का? त्याचा व्यवहार सुखाचा आहे. आपल्याला सुख मिळत नाही, म्हणता खोटा मिळणार सुख खोट. तेवढ्या पुरतं मजा वाटते, तेवढ्या पुरतं आनंद वाटते, तेवढ्या पुरतं हसत आहे. पुन्हा कळालं आणि उघडं पडलं की पुन्हा नाराज. आपलं कसं संसारात सुख आहे सांगू.
एकाला मुलगी होती, दिसाय सुंदर, बोलाय सुंदर, स्वयंपाकाला सुंदर, मुलं बघायला एका पायानं पोरगी लंगडी होती, पुढ्यापासून पायानं. हात एक कोणी बघायचं पोरगी लंगडी म्हणलं की नग म्हणायचं. वरील 2 वर्ष 3 वर्ष गेले, चहा आणि पोह्याचा कार्यक्रम ते पोरीच्या बाबीला कजून म्हणलं काय करावं म्हणला, आवड झाली. जवळच्या माणसाला विचारला कसं करायला पर्याय काय होईना म्हणले. तर नेला हैदराबादला, बरोबर पायाचा माप काढला, प्लास्टिकचा पाय आणला, पाय जोडला. पोरग बघाय आले की पोरगीच्या हात असं ते कबाब चलत घेऊन झाले ना, पाय मोड दिसत नाही त्या पोराला. ते सगळ्या पोरगी चांगली होती, पास आहे म्हणा मला. लगेच सोयरी झाली, लगेच साखर खाली, लगेच तारीख बी काढली. आता ते आवड झाले महाराज, कुठे गेले का नाही आमचं पोर काय कुठे धान ठेवा म्हणाले. काय केले शिक्षण बिल झाले पंचायत गावच्या आणखी आम्ही नग म्हणलं, आता नगही म्हणलं म्हणाले. अवघड काय तारीख काढली, लग्नाचा दिवस ठरला, पत्रिका काढल्या, सोनेदाराला चिठ्ठ्या वाटल्या, पत्रिका वाटल्या. हळदीच्या दिशेने नवरदेव आला, हळद लागली, दुसऱ्या दिवशी लग्न वराडा आलो. पण आपल्याकडे पद्धत कशी वराडाला येताना वाजवीत आणखी की नाही. हळदीच्या दिवशी पोरीकडचा बाजा, पोराकडचा बाजा, गावात हळद फिरले, तिथं बातमी कळाल्या गावात कुठं गेले घेत चर्चा. 4 वर्ष पोरीची सोयरी झाली नाही, सोयरी जमली बी डोकं बी लागली. दगडी पोरगी कशी पास केली, चर्चा कशी पोराला कशी, पोराला कशी ती ऐकली बाजेवाल्याला. पहिल्याचा बाजा म्हणजे एक स्वर, एक सनई, एक हलकी मिळलं गाणं कोणते असू, घाई एकच. सनई गाणं वाजवायचं, स्वराचं कामात आम्ही लहानपणी तिथं ते तुकडे करायचं. आता ते बाजीवाल्याच्या पुढे बटाकायचं घेऊन चीज बघितली का नाही, तोंडाला पाणी असलं तर फोकून बेजार गावाला सोर तुमकायचा. रात्रभर आई केले सोयऱ्याला पैसे वराडा नाही गेल्यावर, कोणीकडचा बाजा वराडाला गेल्यावर गाणं म्हणत चालले, तिथून पोराकडचा बाजा. रात्रभर गोष्टी ऐकल्या तर सनईतून तसंच ते स्वर निघाले, फसलं रे फसलं. तिथून पोराकडचा बाजेवला तर ते सनीवाला म्हणाले जसल्याला तसलं, तिकून म्हणे फसलं रे फसलं, जसल्याला तसलं. पोरगी एका पायाने लंगडी होती आणि पोरग दोन्ही पायाने लंगड होत. खोट्याचा बाजा निघाला, का व्यवहार सर्व हा संसार साधू संतांचा व्यवहार सत्याचा, व्यवहार सुखाचा, आणि त्याच्यातून मिळणार प्रॉफिट सुद्धा सुखाचं. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आणि त्याच्यामुळे आनंद कोंदला. कसले परिस्थिती आली महाराजांचा आनंद ढळला नाही. तुकोबाराचं जीवन अनुकूलच होता असं नाही, महाराजांना प्रतिकूल अवस्थेत संसार केला, कधीच मनस्थिती ढळू दिली नाही. त्याचं कारण अभंगाचं दुसरं
संगती संताची घडली, महानाम आम्हाला प्राप्त झाला, सर्व सुख असणारा परमात्मा आम्हाला प्राप्त झाला, त्याच्यामुळे आपल्या जीवनात आनंद कमी झाला नाही का. संगती पंगती देवास वेगळी, त्याच्यामुळे अगदी दररोज नित्य जोडे सुख घडो घडी वाढू लागली. देव सुखाची अपेक्षा करते साधूच्या संगती, देव सुद्धा साधूच्या संगती सुखी होतो. आपण सामान्य लोक आहेत, मला आपण का सुखी होणार नाही. समोरच्याला सांगितलं महाराज पटलं आम्हाला, पण आम्ही जर तिथे गेला तर आम्हाला सुख मिळेल का? आम्ही जाऊ कोणा सरून तर जाईल. महाराज सरत नाही. सगळ्याला एकच पक्वान रुचीचे प्रकार किती येऊ द्या कमी पडत नाही. तो का म्हणे पोते देवे भरले नोहे रिते म्हणून सरी आईसे नोहे काय प्रमाणे सरी आईसे काही नोहे कदा काळी त्याच्याजवळ कधीच सरत नाही. न संपणार धन साधूच्या संगतीत मिळते म्हणून महाराज म्हणजे समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुझी कदा कासे. आजही गावोगाव खेडोपाडी कुठेही वाड्या वस्त्यावर तंड्यावर आज रात्रभर कार्यक्रम चालू आहे. कुठेही नावाचा गजर महाराजाच्या मोतीराम महाराज की महाराजांची संपत्ती आहे, नसरण्यासारखी आहे. आज किती त्याच्या नावावर आपण जीवन जगावत महाराज या आपल्या दिलेलं महाराजाचं धन आहे. किती करून का किती करून का महाराज नसर लुटी तामागे बहुताज
मृदंगाला चनीला आवाज किती राहावं, धुमाला आवाज किती राहावं, त्याचं माईक कुठं राहावं, काय नाही ते लक्षात आलं पाहिजे. किती आवाज येतो वाढवच कीर्तन करा, कीर्तन करा, आवाज कमी असते त्याचं ज्ञान आणि या दोघांना सरस्वती प्रसन्न आहे. तुम्ही रात्रभर मोतीराम महाराज सेवा करायची, ती सेवा वाया जाणार नाही. लोकांनी महाराजांची सेवा केली, महाराज ही सेवेचीच फळ आहे. आम्ही कीर्तन शिकले नाहीत, चुकी नापास माणूस. एकही रात्र कोण्या संस्थेत असं थांबलो नाही, कोण्या महाराजांच्या पुढे वही घेऊन पाठाला बसलो नाही.
मूर्तीरामाच्या गादीवर उभा टाकून सांगायचो फक्त हे सेवेचं आम्ही ऐकून कीर्तन करणार पाठ करून कीर्तन करणार आणि म्हणून सेवा केलेली कधीच वाया जात नाही. आता हे लोक सेवा झाली महाराज पिंटू महाराज पांडुरंग महाराज सगळी मंडळी आणि म्हणून सेवा झाली. साधू संतांच्या दरबारातली सेवा वाया जात नाही का त्याच्यापाशी धनच असेल किती या किती रुका कधी संपत नाही कमी पडत नाही. आता समर्थ शब्द दोन्ही कडे लावता येते. देवालाही समर्थ शब्द आहे आणि साधूलाही समर्थ आहे. आई साधू समर्थ ब्रह्मांडाचा समर्थ भगवान बी आहे त्याच्या घरी जवळ काही कमी नाही आणि त्याला भगवंतापाशी काय महाराज कशाला कमी. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताचीच आहे आणि तिकडचंच माल तिकडचं मटेरियल तिकडचं सगळं साधूकडे येते ह्याच्याकडे कमी नाही. त्या प्रमाणाचा अर्थ लावताना असा अर्थ लावलाय तुका म्हणे पोते देवे भरिले मोहिते तेच पोत देवाने भरले म्हणून रित होत नाही. नाही नाही तेच पोतच देव भरलाय म्हणून रिकाम होत. जोडीले हे नसरे धन अविनाश आनंद घन अमृत मूर्ती मधुसूदन समचरण दे कल्या म्हणजे किती आमाप लोक आले किती लुटून नेलं मला तरी सरलं नाही. अशा प्रकारच्या समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटे कदा कासयाचे. मोतीराम महाराजांची सेवा म्हणजे झऱ्याचं पाणी झऱ्याचं पाणी अवधातलं सरत आहे टाकीतलं सरत आहे झऱ्याचं किती उपसा जितकं उपसलं जितकं उपसलं जितका उपसा केला तितकं पाणी पुन्हा जास्त येते. तसं सेवेचं फळ साधूच्या दरबारात तुम्ही जितकी सेवा करता तितकं सेवेचं फळ आपल्याला प्राप्त होते. महाराज त्याच्याजवळ सुखाची प्राप्ती होते. तुम्ही जा महाराज म्हटलं आम्हाला आता आम्ही जाऊ तर आम्ही आता गेल्यानंतर आम्हाला लाभ तिथं मिळेल का. तुका म्हणे ते लाभाची कोणी
Oh